काय असं करतोय काय करतोय मारकी मारूय मारकी मला बी माराय मारकी मग काय झालं नाही अरे मग बरोबर जोर मारतो रे बाबा जोर मारतो खाली लागतो मग मला वाटतं माती खाताय काय निर्माण असं मारो अरे काय करतोय बस तू माती खातो काय तिथं खाली तुला काय अरे यू पावडीची ताकद यू इकडे जाऊन बसला या भाऊजी आई ना अजून इकडेच बसलाय जाऊन सनी अरे दळण नेलं माझं करता करता दळण आता मी गोळा करीत होती निसत होती दळणच घेऊन गेलंय माझं काय गोळा हे होय माझं दळण नेलं मी हरभरा भरडा निशित होते घेऊन गेलं इथनं कोणी येऊन सनी मी इकडं भाऊज्याला बोलस तोर पिवळ्या कागद होते का पिवळ्या तळवाटावर होत तळवाटावर कुणी मेलेली नेलं काय माहिती या मी बघितलंय पण तुमची भांडणं लागतात कशाला कोणाचं नाव सांगू मी सांगा ना पण भांडणार तुमचे काय करू मी नाही लागत बांधणं सांगणार चटा आणून देते माझी मला आणून देते आमरे नेले आमरेने आता माहिती का आमरे गेलाय पळत घेऊन माझं नाव सांगू नको नाही नाही माझं नाव सांगता भांडण लागतात त्याची माझी पुन्हा बरं नाही लागत हा आमरे नेले आमरे नेले बरं बरं बघ ते काय करायचं ए माझा दळण नेलं तो माझा दळण आताच्या आता आणून दे अगं मी तर आता आलोय तोच नेलं म्हणतात कोण म्हणलं तुला आलंय माझ्या कानावर माझी मला दे बाबा ए काको काय झालं तुला माझं दळण नेलं उचलून मी भाऊज्याला बोलवीस तर माझी मला आणून दे कुणी म्या हो मी तर आता रानात आलोय तोच नेलं आता माझं स्वतःच मला दळण नेणं माहिती नाही 3 महिने झालं गिरणीत पडलंय गुशीने खाल्लं नाही अर्धन तुम्हाला मध्ये दळण नेलं नेलं माझं उचलून एक जण सांगताय मला कोणी सांगितलं तुला ग तू माझं नाव सांग तू दळण मी हुडकून देतो नेलंय माझं दळण आणून दे ए काकू काय करायचं कर दळण नेलं नाही काय नाही माझ्या आरोग्य किती वेळ पुकारतो तू अरे चोऱ्या करतो ती करतो माझ्या पोराचं सुद्धा तो वाटुळ केलंय हा बोंबलत हिंडायला लावतो माझं पोरगा आणून दे माझ्याकडं हा ए काकू तुझं पोरगा एवढं छोटस बाळ आहे मी की करायला अरे मोठाय पण त्याला तुम्ही दोघांनी येडं केलं माझी मला घरात आणून द्या फिरतय कुठं बी कुत्र्यावानी तो वळण लावलं नाही मी काय करू तो मॅमस वळण लावलं पण त्याला नाद लागला तुमच्या संग जाऊन हा तुला बी त्या भाऊच्या सारखी खोड लागली का नाव ठेवायची नेलंय माणूस मंदिर नाही नेल्यावर मी आज आळ घेईन का कुणावर पाया पडू पाया सांग माझ्या पाया नको पडू देवाच्या पड सकाळ असाच मला करू दे म्हणून सनी अगं सकाळ सकाळ देवाच्याच पाया पडायला चाललो होतो मी तोवर तू भेटली नेलं माझं हितलं दळण मी इकडे बघस तोर मी काय एवढं मारीस तो नेलं उचलून तळवट मग काय करते हानती घाण घाल दगड टकोऱ्यात दगड कसा घालीन टकुऱ्यात मला माझं दळण आणून दे मी कशी आणीन तुला दगाड मी कुठं आणून देऊ कुठनं बी आणून दे नेलेलं माझं आणून दे माझंच मला पाहिजे मला लोकांचं नकोय काय लावतो बरं जाऊन दे बघतो मी बघ 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 लवकर आणून दे असे पटांगण कराय बघतो काय तू आमऱ्या तुझं पटांगणच करतो थांब आता बघत राहतो सजना आता बघत राहा गजा काय चीज आहे ती
गावात चाल मी तू चाल मी काय अरे मी नेऊन टाकतो अजिबात ठेवत नाही काय सोडीत नाही. काय नेऊन टाकतो. येडा का तू अजिबात नाही. तार मी नेऊन टाकतो. काय सांगतोय काय अरे का बरं हो मालक एकरा पैसे आंबरे आज देतो की का थांब जराशी यापर्यंत पैसे दिले नाही तर तुला देतो मी थांब जराशी पैसे द्या बरं का सकाळ तर कागद टाकला आणि सगळं वैरण बिम्या उपासली पैसे द्या नाही तर काय खरं नाही बरं का ए काढव्यात काय म्हणू नको बाबा चांगला काढवा मी झाकून ठेवलाय बाबा काय काढव्यात म्हणू नको या पर्याला जाऊन सांग बरं का आणि मी जर या पर्याला सांगितलं का नाही तुम्हाला बी रुपये आणि मला बी रुपया नाही मग बघा माझं पैसे मला आता लगेच दिलं पाहिजे नाही तर मग काय खरं नाही तुमचं करू मी द्यायला सांगतो त्यांना नाही राव थांबा यापर्यंत मी करून देतो तुम्हाला बरायचं होऊन द्या हा, तुम्हाला देणार तुम्हाला आज मी टेन्शन घेऊ बहुजन कसं कसं काय रे तिकडे? बहुजन आहे ना होतं सगळं. बहुजनची पिंटी आहे पण असतो. ए, इकडे या. ए, भाऊच्या अमर आता ह्याला सुट्टी नाही अजिबात ह्याला कार्यक्रमच करतो पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो आता आज ह्या सुतकच आहे आज गावात आज ह्याला सुट्टी देत नाही आज तर त्याचा कार्यक्रमच करून टाकतो आज अरे इकडे भाऊच्या अजिबात नाही चाललो आता जातो आता मी काय सुट्टी देत नाही. अजिबात सुट्टी देत नाही पण आज सुट्टी देत नाही. असलं कुठं नसतो तुला कान फाडते दिन इकडे भाऊच्या तुझ्यामुळे पळायची तुझ्यामुळे पळायची इकडे का बस इकडे जातो पळत नाही फुलत नाही काय मग तुमचं काम आहे इथं हा नवरी बघतो ह्याला हा लगेच मग जावा बरं घेऊन 65 असू दे ऐका की अरे ती म्हातारी रडत होती की म्हातारी काय तर झाले बाबा असं जमली होती म्हातारा मेलं का काय चांगलं होतं की आता म्हातारी पैसे जाऊन लढावं लागेल उलच रडतो आता म्हातारा तुझं म्हातारा आहे की तू का रडतो म्हातारी काय चांगली बघ त्यांची म्हातारे म्हातारे म्हणतोय तिकडे पळा जावा तुम्ही बी आम्ही जातो मला पैसे देणार तर बघा मग अहो तुम्हाला देतो भरायचं होऊन द्या म्हातारा कुठे गेला आहे शेरडाकड शेरडाकडे गेलोय हा म्हातारा हा असं कधी यायचंय रानात 5-4 वाजता 6 वाजता म्हाताऱ्याला भाकर दिलते का होय हा दिलती. काय दिलतं कालवून म्हातारा डबा कालवून दिलतं का चटणी दिलती चियाभर पोळी खाऊन गेले हा त्या हांबरेला काय म्हणले होते काय तू अरे त्यांनी दळण नेलं माझं मी तुला तिकडे बघस्तोर त्यांनी उच्चारलं कुणकण नेलं काय केलं कुणाठव हा आहे त्या आंबऱ्याला मारतोय मला आताच गंजीपाशी मारलं त्यांनी मला कशासाठी तुम्ही काहीतरी कुटाणा करताय गावात म्हणून सनी माझ्या कानावर सारखं येतय मला तोंड ठुलं नाही दलिंद्र्यानू जाया यायला कुठं सगळं काही बी ऐकाय येतय काही बी ऐकाय येतय काहीतरी करताय तुम्ही 2 जण मिळून सनी गावात आहे हा आपल्या घरात बी आता राजकारण चालू झालं वाटतं अरे डोमकावळ्यासारखा तुम्ही कुटाणा करताय 2 बी तिकडे बघून घ्या काही मला सांगू नका हा आहे असं जर मला माहित असेल ना तर मी जातो निघून आता कुठंतरी सारखं रोज तो भांडायची बाहेर बी मार खायचा घरात बी तो खवळायचं मला कोण जीव लावणार एकत्र आहे का नाग आहे जा जा निघ कुठं काम करतो का धंदा करतो का 2 रुपये आणून देतो का आणि मला म्हणतो की मी राहत नाही मी जातो जा 6 महिने झालं तू भ्या घालतो मला निसता जा 2 भाकरी उरावरच्या खाली होत्या माझ्या करून घालायच्या कुठलं बळ आणू तुझ्यासाठी मी तरी मी तुझं लेकरूच आहे मी तुला सोडून कसं जाईन आहे अरे तसंच म्हणतो सारखं मला भ्या घालतोय तू आज नाही उद्या सारखं तुझ्या तोंडाला तीच आहे काम करीना धंदा करीना कुठं बघाना काय करीना आणि मलाच म्हणतो आणि मी लेकरू येईन मी काय आईन तू मी आई लेकरू असलं असतं काय हा अगं मी कामाला लागल्या म्हणून जाईन की मग येईन की घरात काय दापाचं मग तुझी होईन किरकिर कमी कुठं जाईन की कामाला मी
जवळ बायको येत नाही तवर तू सांभाळायचं, बायको आलं मग मला बायको सांभाळी. मी काय संडे असंच राहणार आहे मोकळा. अरे पण तू कवर राहणार, काम करीना धंदा, लोक हापिसात सपिसात जात्यात, मिळवून आणत्यात, असाच बसतोय. उठला की मी संड्या राहीन आणि मी गंड्या राहीन. काय करायचंय तुला? काय नाही बाबा, लोकांची लेकरं बघ कशी उड्या मारत्यात. हा अगं बायको येऊस तर मी असाच राहणार आहे आई. मग बायको आल्या बायको सांभाळीन मला, तो मला बी सांभाळीन मला बी सांभाळीन. तू सांभाळू. पण वाटण येताना शांत का म्हणली तुझ्या आईने गुलाबजाम केलं. म्हातारण तू चुरून गुलाबजाम खाता काय? गुलाबजाम चुरून खाते सारखा असा कुणाचं बी ऐकून बोलू नको, मला मागू नको. कुठे कशाचं करू गुलाबजाम तुला? होय चालले गाल्या वाटाली नाही तर दोपाटी घालीन. हा दोन तरी दे की गुलाबजाम. दोन नाही पिंटे आहे त्याला तर रुपये बी नाही. पिंटे आहे बरं का दानशूर माणूस, त्याला काहीतरी बोलू आणि पिंट्याकडून चेस पिऊ आपण. दिल मेरा तोडा तूने मेरा तोडा, भाऊजा तू घावला, तुला कणाय असा कापतो कणाय कांद्यासारखा, काय असा कापतो तुला कांद्यासारखा. मेरा तोडा कभी गाव ना छोडा, मेरा भाऊजा ओ मेरा भाऊजा. अय पिंट्या, अरे साधी उद्या जाणार नाही मी आता. उद्या जाणार नाही मला. 200 बोलत माझे मी काय. अय पिंट्या, हा बोला काय म्हणतो. काय नाही आलतो. काय भजी करायचं का काय? मग काय पहिले 200 रुपये उधार दे अगोदर. काय का एक मित्राची तू तुला 200 रुपये उधार द्यायची का मला सांग. मी ह्या कामासाठी नाही आलो, भजी हा, काय मग? ती भावशाला बघतोय रे मी. बाबाजी उद्या कुस्ती लावतो तू. कुस्ती होय. हा हे भावजी काय तुला ऐकत असतोय तेव्हा? लाव पहिली उद्या. मला 200 रुपयाची भजी पार्टी देणार का तू? हा देतो की. देतो ना. हा अरे भाऊजी काय म्हणलं माहिती का, मी त्या पिंट्याला असं मुरगळून हे, टाकेल. लगेच सर माझं आयला तिला याम करतोय का? कोण 1 2 45 55 57 30. हा एक नंबर एक नंबर. बस हा एक नंबर. ती म्हणला बाबा असा मुरगुळून टाकणार आहे. घेऊन ये मला पैसे त्याला. बस बस. काय माहितीये का, तो पिपटा चून खाता हा आणि उद्या मी काय करतो, गोड बोलून आणतो. पण आपल्याला गावात कुस्ती नाही लावायची. तालमी खेळायची आपण तालमीत नको, हो का. राहणार राहणार काय तुझी का गाव येड्यात काढून आपल्याला तालमीत नको. आपल्याला काय नको नको आपल्याला राहणारच करू. राहणार करू. राहणार. कामर. हा मी आता महाराष्ट्र जात असतो. महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी फक्त बायकोला हाणलं मला. बायकोनी का का कायला का सांगा वहिनी म्हणत होत्या हा. लय चोपला म्हणून हा. चोपायला पाहिजे. हा. भाऊजा काय म्हणलं माहितीये का, हा. असं त्या पिंट्याचं पटंगच करून टाकतो. पण तर उद्या पण आण ना तू. काय तू आणतो राहणार. रानात त्याला आणतो. बर मी काय म्हणतोय माहितीये का, जाऊ का मी आता? कर काय चहा प्यावा म्हणलं. शेतात तुला समजा 2 मिनिटं. नाही नको मला. भाऊजाला माझ्यापाशी फक्त आण तू. चहा नको बाबा. भाऊजाला माझ्या आणतो मला सांग. तू काय करतो, पैसे मागतो उधार, मला चहा नको. अरे असू दे का आम्हाला बघतो भाऊ काम कर. पैसे मागत ना तुला. भाऊजा माझ्यापाशी कुस्ती तुला लावणार मी. पण कर बरं चहा. मला काय शीत मी महाराज असतो. काय दाढी पांढरी झाली कलर लाव. काय करत लाव. मग कुस्ती खेळायची म्हणल्यावर दाढी मारते शेणाला काय झोपायची मारते मी काय 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 बोलतो काय तू. दादा चहा चहा जाऊ दे, मी उद्या मला कुस्ती तयारी उद्या करतो. मला कुस्ती नादाने का नाही भाऊजीचं पटंग करायचं. हा लई भाऊजी मला टाके फिरला नाही त्याला का टाके उद्या ही गेला कसं 9 वाजता का नाही पटंग फिरत बोलतो. आमरे बी याडपट आहे काय. पिंट्या अरे झालं का नाही पाहिजे. थांबला का. हा मी उपाशी मारायचो असे नाही. थांबला का. आता काय करतो माहिती का, भाऊजी उद्या पटांगण करतो. बरं झालं उलटे ते आमच्या माझ्या आला ती काय.
ए भाऊजी यार तुला काय डोकं बेग आहे का नाही? नाही वजन बघतोय वजन पिशवीत घालून असतोय वजन त्याचं का दिवसा चोरी करतोय? छे, चोरी आमच्या खानदानात चोरी कोणी केली नाही अजिबात. हा अजिबात नाही. गाव ठेव केला का चोरी करून लागा बापला का महिन्याभर हात होता गेला का तुझा? काढतो तुमचा हो का दरा डबा तुमचा. चाललो आता मी. भाऊजीचं नाव खराब झालं, आबरू गेली भाऊजीची सारी. ए लाका तू जा ना, कशाला डोकं खातो लाका? म्हणायला का त्याच्या हातात पुढे व्यायाम करतो असतो. भाऊजा ये बाहेर चल. व्यायाम करतो, ये बाहेर चल. वाट मग भाऊजा चल, कुस्ती लावू लगेच. ये बाहेर चल. हा तू सगळं व्यायाम करतो मी रातभर. आलो बाहेर मी लगेच. काय बोल तुला का? चल थांब जरा थांब. 1 वडा 2 पाव हॉटेलवाला बाहेर खा. 1 वडा 2 पाव म्हणतो. खाल्लाय मिसळ पाव भाऊजाच होणार एकच डाव. सकाळी खाल्लाय मिसळ पाव भाऊजाच होणार एकच काय डाव. म्हणतो? सकाळी खाल्लाय मिसळ पाव भाऊजाच होणार एकच डाव. काय कुस्ती. बैठक मार माहिती की मार मार. सकाळी खाल्लाय मिसळ पाव भाऊजाच होणार एकच डाव. काय मारते बैठकीला करतो. आणि तू काय मारतो बैठक उभं माझी गमत बघतो. मार बैठक चल. मारला का? कुस्ती खेळायची भाऊजा बरोबर. हा सकाळी खाल्लं मिसळ पाव खाल्लं नको. मार. आता तू काय व्यायाम करतो का नाचतो नुसता? हायला ही तर दोन इडी लोक बैठक मारत तर हायला रात्री म्हणलेला परिणाम झाला का या दोघांवर? आज ही दोघ जण एकामेकाला मारतेनच, नाही तर काहीतरी कुठं होईल. आपल्याला सोडवा गेलं पाहिजे, नाही तर धिंगाणच होणार आहे. अरे हट काय तिथं नाटक डान्स करतो काय इथं नीट बैठक काढ की. नाही केला का तूच? हॉटेलवाला खाली बस तसं हा बैठक ना फुल काढायची आपल्या कुस्ती काय आपल्याला? उद्या उद्या कुस्ती बाई. हा भाऊजी संग मार पाव सगळं. हा मार बैठक. हा हा तिथं तुझ्याला का कोंबडी घेऊन आहे भाऊजी संग कुस्ती करायला निघाला. काय तमाशा लावला तुम्ही? काय म्हणलाय परदेशी कुस्ती राहतो. कुस्ती लावतो पण गावात लावायची गीत कुठं? मग तुम्ही काय लावा? तुम्हाला काय आकली पिकली आहे काय दोघांना बी? ते का तमाशा बिमाशा काय आहे? झालं? अरे व्यायाम करायचा घरी करायचं. परदेशी तुम्हाला मी म्हणलं काय इशित करायचं बैठकी मारा जोर मारा. ए तुला तरी अक्कल आहे कर भाऊज्या? बिल. कोण हे बिहलं मला मार कुस्ती. मार ए मारा बरं बैठक. खेळ कुस्ती लगेच मार मार मार. हा हा कुस्ती बैठक नाही. उद्या खेळायचं का राव? मग चल मग आज काय लागा? हॉटेलला बसू चल. चला. हा? लागा. काय तुला हॉटेलला बसू. खायला काय आहे का हॉटेलमध्ये? हाय की काय हाय हाय तर रट्ट. रट चल हो पुढं. अरे काय तिकडे घालता असलं? माणूस सांगतो की, हा त्या दिवशी आम्ही व्यायाम केला कुठं? रस्त्यावर. रस्त्यावर. हा मला सांगितलं. हा हा सांगितलं ना मला. कार हे कारण आहे मला उचलण्याची. ए भाऊच्या का उचलून दिलं याला तुला? ए पिंटी आहे नीट बोल. तू ठेव देवी आहे नाही हजार तुला खरं आहे गाडी आहे का? हा? तुला म्हणायचं रे पाहिजे. हा? तुला म्हणायचं बाईचं ही चल कुस्ती खेळ मला वाटतंय मला. हा? तुम्ही तुम्हाला आकली ना पिकलीला का? ए, अमर सॉरी त्याला हाणायचं ते चुकून तुला लागलं. सॉरी अरे पण बरं एखाद्या लग्नात कुलवरीच्या गळ्यात नाही घालायचं हरकत जाऊन. येडा काय तू? ए, बरं तुला कुस्ती खेळायची का? खेळायची हा तुला खेळायची कुस्ती. हा. बरं पार्टीचं लक्ष दे. बाईला काही असू दे बाई तू अरे पार्टीला. बाईचं ही अरे बाईचं तू. उचलून आढळली. ए, खाली बस, खाली. पार्टीचं आहे ना लक्ष. हाय की 200 रुपये हाय की माझी उधारी कॅन्सल बरं का? अरे काय अंबरला का मग असलं काय विषय सांग बरं तू. मग उधारी मग तुझ्यामुळे हे सगळं करतोय मी. मला काय फायदा चल. सांग. उधारी कॅन्सल चालतंय चालतंय. तू गोड बोलतात नाही दर पाणी दर काय जी जिकन त्याने बजे द्यायचं.
चिकन त्याने भजी द्यायचं. हरण त्याने कोंबडी कोंबडी चालते ठरलं. कोंबडी द्यायची. हरण त्याने कोंबडी द्यायचं. ठरलं. चिकन त्याने पैसे भजी द्यायचं. म्हणजे तू दोन्ही पण खाया मोकळाच झाला. तू काय द्यायचं? काय बोलतो का मी वय भजी तू कोंबडी माझी आणि ह्याचं काय म्हणजे तू हरले. हरलं की दोघांच्या पाठात तिसऱ्या झाला. हारला का नाही हारला? ते हारला नाही, का चल, नाही? चल, पुढे. काय टेबल कर बाजूला कुस्तीत लावतो. त्याचा पाय. वडा की एक जणांनी टेबल उचला आणि कुस्ती खेळायला गेला भाऊजी. टेबल उचला आणि भाऊजीबरोबर कुस्ती खेळायला गेलाय. नाच आहे का नाही कुस्ती या. नाचताय का कुस्ती खेळता तुम्ही. हाणा हाणा नीट 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 हाणा का कुस्ती नीट खेळा. हो दमानी दमानी दमानी. हो अरे हडी खेळा लागन. अरे दन दन थापते का आधी. भाऊजी तू बी पडली तुझी. तू पहिले तरी ह्याला सोडित नाही. अरे दमान दमान हो दमानी थांबा थांबा जरा ब्रेक घ्या. बसा बसा जरा पाणी पिण्याला का. वा एक नंबर पहिला नाही पाहून. काय कुस्ती खेळताय लागा तुम्ही. मला जर तुमच्या आई बापा लवकर तालमीत लावलं असतं ना हिंद केसरी झाला असता तू महाराष्ट्र केसरी झाला असता. सांग म्हणला का तुला सांगितलं मागच्या वेळेस काय असतं. मस्त मस्त एक नंबर कुस्ती खेळताय बरं का. जरा अजून ताण पाहिजे तुमचा. तुमचा घाल पाडतोय रे. सांगतो की पैसे खायचे आहे नी भजी आणि कोंबडे मा पार्टी काय पार्टी करायची म्हणजे होणार आहे तुम्ही कवा? फक्त कुस्ती चांगली करा. हो काय पार्टी तर ही कोंबडी देतो तू पैसे देतोय. माझं काय मी खाणार अरे आहे. वा. हा, आपण मोकळा माणूस आहे आपल्याला काय हा. घेणं येतं. चला चालू करा तुम्ही चल उरतो चालू करा. हो चल रे चल. अरे हे आमत तू पाणी आण आम्हाला ताण लागली प्यायला. पाणी व्हायला का कुस्ती काय काय असतं बरं का? पाणी ताण लागली. मग बघ भाज्या कसा जोरात एक दुसऱ्या नंबर. बाजूला बरं भाषा डॉक्टरच रे मी ऐकलं ऐक मी. हा मला एक सांग. मी हारल्यावर कोंबडी मी सांगणार. हा जिंकल्यावर बजेट तू सांगायचा. हा. व्यायाम आपण दोघांनी करायचा. हा, मग? कुस्त्या आपण दोघांनी खेळायच्या. हा. पैसा आपल्या दोघांचं जायचं. हा. आता त्या अमरचं काहीच जात नाही. मग तुला कळलं पाहिजे ना का कालच्या पण नका मला कळलं ती पाचच्यापासून मग अरे यार मग मला काय म्हणला नाही तू. काय लागा भाऊ लागा तू बावटे काय लागा तू हं? हा? अरे त्याने पेट्रोल पिटू केली का आपल्या दोघा चांगली. थांबा आता इथं पाणी जरा माघारी हम्म. बघू जाऊ पेट्रोल टाकूनच पेट्रोल पिटू केली आपल्या दोघांची वा. त्याची. हा. बघू चला पण माघारी आपण बी पाणी सोयचं. राईट हा. गुड हा. आणि म्हणून त्याला बुच कळायचं आम्हाला. आले आले आले. बस ओके बस इथं आता आपली. हा आता येऊ दे. होय. तर तुम्हाला अक्कल तर करा का नाही. अरे एकदा अंगार झाला ना पण कुस्ती खेळ वाटत नाही. तुम्ही चालू ठेवायची का नाही. पाणी प्यायचे पाणी अरे भाऊजी पाण्याकडे ठरला का भाऊजी लागा पाणी आता पाणी पाजायचं नाही. पाणी पाजायचं ह्याला. मला काय पाणी गरज आहे. मला 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 हा गरज आहे पाणी लागा ते पाणी. काय माहिती का पाणी पिणं पाणी तर प्या. पाणी पिणं. आणि लवकर जावा. मला लय काम येतं. हम्म. कसं माहिती का आणि मला की पाणी एकटाच प्यायलाय. आता माझं तर लोक खाल्ले बघा लोक माझे झाले आता त्याला काय माणसं आहेत काय. बर का अरे, लोक माझे झाले. पिंटे. हा. पाण्याचा का तुडी पडले तर पाणी प्यायला वगैरे. थांब 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 थांब. त्याला आपण दोघं मिळून थांब थांब. दोन बर. हा काय करतो तू 15 घंटा आले राव तू घेवा म्हणलं. हा, आपल्याला काय करायचं झाडं लावायचं ते. लाव की झाडं लावायचं वाटायचं बरं का. वाटायची वर जाऊन गोळा करू लागेल आपल्याला. हा तरी तर येऊ का मग तर तयारी करू लागा आम्हाला. हा, चालतंय. तर येतो मी. हो चालतं.
बसा काय करतोय तू? नाही का ते लाकूड काढतोय. लाकूड काढून काय करतो? भांडण करतो काय? उतर खाली पडशील. वार आलंय, वार सुटलंय. हा गजा पंधरा आलं नाही का जवळ त्यासाठी लाकूड काढतोय खडकवासाठी झेंडा. बरं श्रावण काढ एक लाकूड काढ मग. हो मला बी काम आहे जायचंय. हो झाडाच्या फांद्या बोंडूक जास्त. हो हा जास्त फांद्या बोंडूक झाडाच्या. एकच फांदे काढ जा झेंडा लावायला. काय वाचलंय आम्हाला? अहो अण्णा म्हटलं निवांत. काय झालं माहिती का, 15 ऑगस्ट आले जवळ. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, 75 वर्ष पूर्ण म्हणजे देश स्वतंत्र होऊन. त्यामुळे मला वेगळं काहीतरी करावं. सकाळ जर त्या गजाला हुडाकतोय पण कळवणच येते मला. गेलाय कुठं? कुठे गेलाय काय माहिती. मग काय करावं म्हणलं माहिती का, काहीतरी वेगळं काहीतरी करावं. मग त्याला आलं सांगतो म्हणजे ती काहीतरी वर्गणी गोळा करायची. एकट्याला मला वर्गणी कोण द्यायचं नाही. बरोबर आहे की. हा एकाला दोघं असणं म्हणजे बरं असतं. हा तो शेळी तयार कर वाढलेलं ऐकू येते का? येतंय. हा मग ते आपल्याला धडाकीत तयार करायची. चांगली गोष्ट आहे. तो का आला कधी आयला काय 100 वर्ष आयुष्य ह्याला बी. आता बघा मी काय म्हणलं नाहीच म्हणणार लगेच. होय. हा गजा भाऊ. ए अरे जाऊन जाऊन आमरण काय करताय? काय भानगड आहे? बसलोय. बसा बसा. काय काय करताय? आता काय करावं जरा तुमचीच वाट बघतोय म्हणलं. काय? नेते कुठे आहेत म्हणलं. काय? कसं करायचं तुम्हाला भविष्यात राव. मला सरपंच नको, काय नको, काय नको. फक्त आपल्या गावातला विकास करत राहा. बर 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 पण जाऊन द्या. हा गाव ना गाव पालतं घातलं तुमच्यासाठी. आपण काय बघणार नाही माझ्यापाशी. अरे गजा 15 ऑगस्ट आलाय. बरं आला मग. वर्गाने गोळा करा. एकमेव माणूस कोणी गावात त्याला इसवलते माणसं. प्रत्येक टायमाला वर्गण गोळा करतोय. ह्याची वर्गण गोळा कर, त्याची वर्गण गोळा कर. प्रत्येक वर्गण गोळा करतोय. गाव मला खावडलं म्हणलं सगळं गजाकडे द्यायचं. ते सगळं काय असं काय ते खाऊ आणायचे आपल्याला. मी वर्गण गोळा करतो तुझ्याकडे, तू खायचं वय. वर्गणी आपलं देशीचे खात्यात काय तरी काय तर देशीचे अरे वाईट लागल्यात माणसं तुला वर्गण गोळा करून. चांगलं काम करायचं आहे ना, बदनामी 100% येते. म्हणून म्हणतोय नाही पण चांगली गोष्ट आहे. हा अरे जाऊ नको वाईट लागले. ह्याला वर्गण मागतोय प्रत्येक टायमाला. अहो गजेंद्र माझं म्हणणं आहे का की चांगल्यासाठी आहे. वर्गण कशासाठी बी खाऊन खरं आहे पण वाईट लागले ह्या लोक असं ते वैताग. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला पुढं करायचंय. आपल्याला सगळं नियोजन करायचंय. आपल्याला खाऊ वाटप करायचंय. पुन्हा पावसाने कुणाला घरी गेला त्यांना थोडी मदत देऊ. आपलं काय बाजार भरून देऊ, किराणा भरून. अरे ठीक आहे पण ते गावातले प्रतिष्ठित नागरिक आहे ते बघतील ना. सचिन भाऊ काय सरपंच आहे. सरपंच सचिन भाऊ आहे. सचिन भाऊ कवा यायचं राव. त्याचे भाऊ आपल्यालाच करावं लागेल पुढे होऊन. ती कार्यक्रमाला आपल्याला जमल का सांगा बरं अण्णा. तू काय कर 5,000 रुपये दे. माझ्या काय द्राक्षाच्या बागात 5,000 रुपये. 5,000 रुपये याच्याकडून घ्या. काय ते लागतं शाळेतला म्हणला खाऊ वाटप करू. आपण 2-2 हजार गोळा करू सगळेजण. हा 2-2 हजार गोळा करून गरजूंना देऊ. झाडे लावू. काय शाळेतल्या बरोबर खाऊ वाटप. चालतंय असू द्या. 2-2 हजार करा आणि शाळेतल्या मुलांना खाऊ वाटा, काय झाडं वाटा. बघू 2,000 दे. आता आहेत का माझ्याकडे? बघू तुझ्याकडे 2,000 दे. लगेच द्या. लगेच आहेत का? देणार सगळं. एक नंबर देणार राव. एवढं मोठं काम आहे म्हणल्यावर आपल्याला जबरदस्त. ह्याची वर्गण आधी घ्या. ही वर्गण ती कशीच घ्या. बाकीच्या लोकांना काही त्रास देऊ नका तुम्ही. वर्गण आम्ही देतो. आमच्या दोघांची घ्या. तुमच्या पदर नाना आम्ही तुम्हाला आल्यावर देऊ. हा चालतंय चालतंय तुम्ही या मग. आमचं आम्ही करू. 7,000 तुम्ही देताल ना. 2-2 हजार 4,000 देतो. करून निवेदन राहू नका. 7,000 म्हणजे काय तुम्ही फुकटच का? बघा की आता माझी 2. सरपंच काय म्हणतात ते बघा. मला सरपंच बोलून जीव उरला. बरं बरं जाऊ सरपंच बरं तुम्ही या जाऊन ते पैसे पडतीच काढून बाकीच्या लोकांना रुपये मागायचं नाही. गावात त्रास द्यायचा नाही. कोणा वर्गण मागायचं नाही. रुपया मागत नाही आम्ही कुणाला. एक तर दिवस खराब आहे. वातावरण खराब आहे. पाऊस पडलाय. वातावरण का कुठं मला वर्गण मागतो तुम्ही. काम नाही, धंदा नाही. मग हो पण अण्णा आपण काहीतरी काढतो हे मध्ये वर्गणीचं. गरजूलाच करायचं काय सांगा. काय गरजूला करतो ते आपण ठिकाणी भरू. चालते चालतंय, चालतंय. सरपंचाकडून बी घ्या. आणि माझं पैसे तुझ्याकडे आहेत 5,000 ते प्रयत्न बरं 3,000 मला दे. काहीतरी तुमचं तुम्ही बघा. दे 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 वर्गण माझे. देतो तुम्ही जावा या सरपंचाकडून घ्या. हा चालतंय चालतंय. अण्णा 1 नंबर कार्यक्रम करायचा. बरोबर आहे. तुम्ही पैसे संध्याकाळी जमा करा. गजूभाऊकडे द्या. आपल्याकडे करते चांगलं पळवून काय आमरावरच्या विश्वास ठेवू नको. जाऊन जा. आलंच ना. अरे जा केला गजा. त्याच्यावर विश्वास ठेवू नको अजिबात. नाही. देशाचं काम आहे. आपल्या पावसा पाण्यात घर गेले त्यांना काय मदत करू. बाजार फिजार भरून देऊ. चालतंय, पावसाने काय कोणाची पडझड झाली. येऊ का मग. हा, चालतंय. गावातल्या पोराला सांगतो मी. चला, राम राम. चालतंय. राम 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 राम.
लावतो ते दिसत नाही का? अरे सगळ्या गावात झेंडे लावले तुम्ही, तुझ्या घरी बी लावलाय. मी बी येतो. ये. तुला वाटतं काय करायचं आहे? आपण झेंडे आहेत पलीकडे टाकल्या घरी. आपण काय करू तिथनं आणू आणि तुला लावले सगळं झेंडे जाऊ कुठं कुठं लावलं. आणि आपल्याला काय करायचंय झाडं लावायचे ते आणि पोरांना खाऊ बी द्यायचं. तोवर सचिन भाऊ येते. सचिन भाऊला बघू आपण काय करायचं ते. येणार नाही मग सचिन भाऊ. यायचे चालते. काय करतोय झेंडा लावतो येईल का? आमच्या पहिली झेंडा लावला का? एक नंबर काम केलं. एक नंबर समजा मी त्याला झेंडा निघतो. नीट लागा, लय भारी काम केलं बरं का तो. आयला मला वाटलं नव्हतं आमच्या घरी झेंडा लावला. बस झेंड्याचं काम तर झालं एक नंबर. अरे लय भारी काम केलं लागतो. मला वाटलं नव्हतं सगळीकडे लावली. समजायच्या घराघरी झेंडा लावला लागतो. सचिन भाऊने केलता फोन, झेंडा आणून दिली त्यांनी, वाटलं सगळीकडे. बरं आता ती जाऊन ती मरू दे. आता काय करायचं आपल्याला झाडं लावायची. लाव केला का? नंतर एक नंबर काम आहे. देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष म्हणजे लय मोठा दिवस आहे. लय आपण काहीतरी काम केलं पाहिजे. मग आपण काय करू झाडं लावून देऊ. देवा शेपतला आम्हाला लागा. तुझ्या सारखं कामच कोणी नाही का केलं. आपलं सगळं काम बघायचं. ती माझं तुझं करत बघायचं नाही. मला पण वाटलं नव्हतं लागा आपण लागा इतकं होतं लागा आपण माझ्या घरावर झेंडा लावची. मला वाटलं नव्हतं लागा लावलं लागा. बरं येऊ का मी? चालतंय. तुमच्या गलीला 2-4 झाडं लाव की लागा. मग तू लावतो मला लाव मग मी येतो लागा अब्दुला का. चल मग चल. या ना लवकर. बाकीचा कार्यक्रम बघायला लागला आणि झाडं लावायचं नाही. या लवकर या सगळेजण या लवकर. कारण बाकीचा कार्यक्रमाला उशीर व्हायला परत. हा मी इथंच आहे ग्रामपंचायत त्याला समोर आलो. आणि ते बाकीच्या लोकांना पण घेऊन ये सगळं. हा ते बाकीचं म्हणजे कार्यक्रम परत बाकीचं घ्यावं लागणार. झाडं लावून घेऊ पटकन. हा घ्या. आज आपल्या या गावामध्ये 15 ऑगस्ट निमित्ताने एवढी आनंदाची महत्वाची बातमी आहे की आपल्या गावचे सरपंच बबरूअण्णा यांनी आपल्या गावामध्ये जवळजवळ 100 झाडं लावलेत आहे. यांना आतापर्यंत 100 झाडं लावलेत. हा आतापर्यंत 100 लावले. तर अशीच सर्वांनी प्रत्येकाने किमान आपल्या आपल्या दारामध्ये किमान 1-2 तरी झाडं असावेत. आम्ही उत्तर दम नाही निघला. बबरूअण्णा म्हणला मला जायचंय कुठं मिटिंगला. असू दे मी पलीकडे जाऊ. थांबा म्हणलेलं. बोला. आणि म्हणून बबरूअण्णाने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आमच्या ह्या सर्व टीमने गावातल्या सर्व सदस्यांनी तर मला वाटतं सर्व माझ्या नागरिकांनी गावकऱ्यांनी अशीच झाडं आपापल्या दारामध्ये लावावी. ह्यात काय गुणगान गायचंय? अण्णा तुम्ही लय कष्ट घेताय अण्णा. अण्णा तुमच्या अंगाचं काय म्हणतात ना एवढं श्रम आहे तुमच्या गावात. आपण येण्याकारण खर्च करतो. 2 झाडं आपल्याला चला बरं. पण बबरूअण्णा लय काम करते. मी पाण्याची बाटली घेऊन आलो. आणखीन कुठं राहिलं ठिकाण बघा महत्वाची. आणि प्रत्येकाला एवढंच महत्वाचं ना. पाणी आणून मोठे गागर बरं याला. बरं चालते. हापसा इथंच आहे जवळ. सरपंच यार घागरा आणखी. प्रत्येकाला मीटिंग मध्ये तुम्ही एवढंच सांगा की प्रत्येकाच्या घरासमोर 2-2 झाडं असावेत. असलीच पाहिजे. हा लावावं लागते. काय बरोबर आहे. बरोबर आहे. पण काम करा आता. काय आता बारक्या पोरांना खावाट पाठीवर नियोजन करा. खाऊ वाटप चला करू ना परत. दुकानातून काय लागेल तेवढं घेऊन जावं माझ्या नावावर. बरोबर सांगितलं दुकानदार. लावा मग हे. पोरांना शाळेत खवाट वाटप. बरं आम्ही काय करतो हो आम्ही तेवढं त्या गोष्टी हे बघतो. तुमचं राहिला आपल्यासाठी लोक थांबले. हो चालतंय. व्यवस्थित जाऊन. नाही पोरांनो पाणी बिणी वाटा. येऊ का? सरपंच आता आपण काय करू माहित आहे का? आता हे 15 ऑगस्ट निमित्ताने हे तुमचं समजा ग्रामपंचायत सगळे बॉडी तुम्ही सरपंच जे काही 10वी 12वीला जे काही चांगल्या मार्काने आलेले मुलं आहेत पास झाले त्यांचा सत्कार ठेवू.
हे सत्काराचा हे कार्यक्रम सगळं वह्या वाटप पेन वाटप सगळं मी शिक्षकाला बोललेलो आहे. आज कार्यक्रम होणार आहे ती पण आधी काय नंबर आल्यातल्या गोरगरीब लेकरांना जे काय कमी गॅस सगळं वाटा म्हणलं काय आम्हाला कंप्लीट करायचे मला कंप्लीटच द्यायची त्याच्यावर काय म्हणते ते बघू 2 मिनिटं बोल तर त्यांच्या संग काय म्हातारा माणसाला सांगा ना काय नीट सांगा जरा काय असेल ती खरं सांगा की मला. आंबऱ्याने काय केलं आमच्या घरावर जाळ केला उडदावर औषध फवारलं. आंबऱ्या नव्हता त्याच्याबरोबर गाजा सुद्धा होता. ते एकट्या आंबरे गरीबाच्या लेकरावर कशाला घेतो ती गाजा सुद्धा होता त्याच्या संग. या दोघांनी मिळून कारस्थान केलंय आपल्याला माहिती आहे का तुला. दोघावर केस ठोकून टाकायची. ए काय खजूर ईद भरजी नाही समजायचं वाटलो याला वाटतात त्याला वाटतात काय करणार केस तुम्ही हा यायला तुम्हाला कळतंय का काय समजायचं वाटलो करीत आलाय तुम्ही. अरे ह्याच्यामुळे मला इकडं आणलं म्हाताऱ्या पाहिजे. ही गावात कोणाला म्हाताऱ्या जमू देत नाही. चॅप्टर म्हातारा आहे तिथं माझा पेट करा आणलं रे. अरे बरं बरे शाना माणूस आहे का असं कसं असं कसं माझा मी कंप्लेंट द्यायला चाललो होतो. अरे बरं गावातलं चांगल्या माणसाला विचारलं पाहिजे का नको. असलं चांगलं एवढं माझा मला ती कंप्लेंट दिलेली परवडली असते ह्याच्यामुळे इथं आणून ठेवलं मला तो. ऐकलं तर बरं काय नानाला तू खुशालच खोडसाळ म्हणतो का नाना चांगला माणूस आहे. मला खोडसाळ मानतोय माझ्या तरुण परत काय होतो मी आता तुम्हाला काय कळतंय का वळतंय का काय. यासाठी तुमच्यापाशी आलो मी. बायकोचा दाब हाय अर्धा एकर ते बी विकून टाकतो मी. जाऊ दे होऊन जाऊ दे काय व्हायचंय ते आता होऊन जाऊ दे ह्याच्यामुळे तर आमची वाट लागली. जातो राम 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 आमच्या घरावर फटाके ते छान. काय झालं काय झालं मला काय यायला लागलं काय. अरे आमच्या घराची वाट लावली सगळी. झालं काय तिथं उडीदावर औषध फवारलं. अरे नाना मेनायला का हा तोच फवारला असे सांगते ते. खाली वाटत लावायची खाली बसा खाली खाली बसा वाटत लावायची खाली बसा का खाली बसा तुम्ही उचलून खाली बसा मला सांगा सर ते काय नाही ते औषध कोणी मारलं ते आम्हाला. आमच्या उडीदावर औषध फवारून सगळे आमच्या घरावर जाळ फेट केला. तात्या तुझा जाळ तर आधीच झालाय. काय नाही पण आता बी जाळ फेट केला. अरे मी तू मारायला पाय काढून आमच्या घराची वाट लावली. अरे ऐकला काय मोडून टाकतो वाट लावली आमची. अरे काय म्हणतो ते ऐकलं का आमच्या उडीदावर औषध फवारून फटाके काय ती ऐक ऐक तरी तात्या नाना 4 दिवस झाले माझं खप केला गावाला गेलो तुम्ही. मग कोणी केलं ही नाव सांगतात माझं म्हणजे काय झालं की माझं नाव होतं तुझंच नाव पुढे येत. कुणी मारलंय औषध कोणी मारलंय कोण होतं जोडीला दुसरा कोण होता. मारलंय आंबराले मला सगळं गाव सांगतंय. अरे हा बघ बघ तरी पोरं सांगते ते पण त्याचाच फोन आहे. पोरांनो ओके तुमचा माणूस मला हाणतोय. मारलंय औषध मारलंय म्हणते ते गाव सांगतोय आम्हाला. रानातच गेला रानात नाही सगळं वाट लावली तरी कुणी सांग पाय पडतो तू नाही बघ ह्याला बघ उदगड बांधूनच हिरीत टाकतो त्याला डायरेक्ट. तुम्हाला सांगतो मी जमायचंच नाही. तुम्ही 1 मिनिट ऐका तुम्हाला सांगतो मी. अरे आत्ताच लावले हाकून त्याला. तुम्हाला कळलं काही काय म्हणलं त्याला काय केलं का. मी आता आलतो 4 दिवस झाला मी गावाला गेलोय. आधी इशी पुढे आलती की जाऊन दे कुणी औषध फवारलं त्यांच्यात उडदव गजाने केलं का. अहो ती दलिंदर काय बी 2 जण काम करतात मला काय फेडायची पाळी होती. बर आता एक काम करा काय मगाशी काय म्हणली तुम्हाला ती 2 जण आलेली ती मगाशी काय म्हणली. आता तुम्ही म्हणलं नाही का ती 2 जण आली त्याला समजून सांगितलं मी सांगितलं म्हणलं जावा घरला कशाला वाढीचा. तुम्ही गोळी खाल्ली नाही का देणं त्याची गोळी खाल्ली नाही का देणं त्याची तुम्ही नाही ना त्याच्यामुळे असं होतं या मला मारा तुम्हीच लावली माणसं. नाही नका माघारी लावली होती
बरोबर जातो आणि नेऊ का मला हाणलंय म्हणून कुणाला सांग नका आता गावात तुम्ही माणसांना सगळं बोबाटा होईल आंब्रेला हाणलं जाऊ का मग कुणाला सांग नका नाही सांगत. हा ए आमरे इकडे ये. जाऊ दे की माझ्या मागायला काम आहे इथं. आमरे लय चोपलं वाटतं तुला मगाशी. अरे सावंत हा आपल्याला हाणणारा जलमायचा आहे गावात अजून आपण मार फिर नाही खात कुणाचा. मग काय केलंय? अरे आता जातो मी कुणाला सांग नको बरं का मॅच हाणलंय त्यांना जातो आता मी. बर बर. अरे तुला कळलं का त्या आंब्र्याने कोणाच तरी रानात औषध फवारले त्याला लय हाणलेला का आंब्र्याला? हे आंब्र्याला कसला पोरगा वेळा त्या दारुड्यांनी दारू पिऊन काहीतरी सांगितलं असेल. बरोबर आहे का? तो तिकडून आंब्र्या आलाय तो. थांब 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 त्याला विचारूच आपण. आमरदा इकडे ये. अरे काय तुम्हाला काम धंदा आहेत का नाही तर हजार माझ्या मागे काम आहेत. झेंडू बॉम्ब देऊ का? का तुमच्या आजी सगळं डोकं फिकत दुखतोय का झेंडू बॉम्बला? मला नाही तुला पाहिजे का म्हणलं? मला माझं झेंडू बॉम्बचं काय तेव्हा? अरे आपण आयुष्यात आजारीच पडत नाही. आपली बॉडी स्टील बॉडी आपण आजार आपल्यापाशी कवर नाही. ऐकलंय आम्ही तुला हाणलंय म्हणून. मला हाणलंय तुम्हाला कोण म्हणलं? आम्हाला गावातली माणसं चर्चा करतात. गावातली माणसं इडीत म्या एक जणाला चोपलाय तू माझं नाव घ्यायचं औषध फवारलं औषध. तुम्हाला वाटतं का मी तसं? नाही हा ही गावात येड आहे काय? होय दुसरं काय कामधंदा नाही का? सुट्टी लागली शाळा आहे काहीतरी अभ्यास करायचा काय करता उठलं की आंब्र्याला हाणलं का त्याला हाणलं का ह्याला हाणलं का येऊ काय होतं गुरुजीकडे मोठा येत ना हा याला काम. आता गजाची आता मजाच करतो. आता गजाकडेच जातो. आता गजाला काहीतरी वेगळं सांगावं लागून भाऊजींनी फवारलं म्हणून सांगतो त्याशिवाय गजा काय आपल्याकडे यायचं नाही. ही पोरं आता इतकी गजाचीच नाही ती गजन ही सगळं गावात सांगतात. ही प्रकरण आपण आता उघड केल्याशिवाय राहायचं नाही. चला गजालाच गाठतो आता. अरे काय लागा आम्ही गेलं की मला सांगत होतो का नाही ती किती कडू येते बघा बरं. आता तू तर 3 जागेवर कोलांट्या ओढून आला का? आता पडला होता गेला का? होय लागा मला बी कळलं लागा आंब्रा किती कडू. आता आपण काय करायचं घरोघरी जाऊन दवंडीत पुटू आंब्र्याला हाणले आंब्र्याला हाणले म्हणून सांगायचं आंब्र्याने औषध फवारले आंब्र्याला हाणले म्हणायचं लय. आता चला मग जाऊ. चला 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 चला. मामा आंब्र्याला हाणले क्या हो? आंब्र्याला हाणलेलं कशामुळे त्याने काय केलं काय माहित नाही पण त्याला लय हाणला मागाशी माणसाने. आपण सांगू सगळीकडे. हा सांगा सांगा सगळे. आला का मी पुण्याहून आलोय काय बायकोला भेटून आलोय आणि मग तू चहा विकावा पाचतं मला. तात्या गावातलं हॉटेल बंद आहे. तात्या हॉटेल गावातले बंद आहेत. आलं मग रा आता काय करा चहा नसलो काय करा उद्या सकाळ प्यायचा. हे काय करायला का? बरं एक काम करतो त्या म्हणून तुम्हाला चहाची तलब जर झाली असली भाऊजीची आई तर ती भाऊजी आला काय नको रे बाबा. हे गरीब आहे माऊली ती लय गरीब आहे. आता तुला काय माहिती का? अरे चहाचा विषय नको तू चलपच गेली माझी. भाऊजीची आहे गरीब चहा तुम्हाला एक कप तुला पाडावं लागेल. हो पाडतो मी. चल मग बघा तुम्ही. कशाला बोलतो भाऊजी आहे का गरीब. बरं अरे बाई कुकू द्या मला तात्याला लावायचं. माहित आहे का मी त्याला म्हणलं भाऊजी घरी चल काम आहे. गप्पा बाबा म्हणला माझे मात्र आजारी. अरे आजारी म्हणजे काय म्हणलं नेमकं डोकं दुखतंय मग कशाला झालंय मग डॉक्टर बोलवायला. अरे एक गोळी खाल्ली आणि तर होतंय म्हणलं सगळं ऍनिशन वगैरे खाल्ली गोळी तर हा मी तुला 555. मी तुला काय सांगितलं काय आपण घरी जाऊन बघू काय वस्तुस्थिती ती. आलं पण भाऊजी असं का एक खोटं सांगत असेल बाई स्वतःच्या आईचं भाऊजी असं का सांगतोय खोटं? त्याचं काय खरंय त्यांनी काय बी उठवलंय असा मोकळा हिंडतोय. बर हा
मग ती म्हणतो लग्न कर माझं. मी कुठली आणू याला आता? मला काय म्हणला भाऊज्या, तुम्ही म्हणता लग्नाचा विषय, पण ती म्हणतो माझ्या पोरी जमले म्हणतोय माझं. माझ्या भावाच्या पुरीचं 3 वर्ष झालं लग्न झालेलं. तो बाण गेल्यावानी काय बी बोलतोय. हा, तर त्याचं काय खरं नाही. गजा भाऊ तुला बिला काय कळत नाही? कुठली पोरगी आणायची? काय 3 वर्ष झालेली पोरगी आणि आड आणि तटू, आणि ह्याला कुठं देतो पोरगी देत बसतो. हा तात्या, कोणाचं लग्न मोडायचं नाही, कोणाचं घर मोडायचं नाही, कोणाचा संसार मोडायचा नाही. लक्षात आलं तुमच्या? कोणाची माहिती अडवायची नाही, कोणाचं बांधकाम अडवायचं ना. हे तात्या मोकळे मनाने करा हो तुम्ही, तेव्हा देव पावतो तुम्हाला. होतंय लग्न तर होते ना. कारण काय मी काय लोकांची घरं मोडतोय काय? तेव्हा तुझ्याला का लक्षात मार शिकवतो होय? काय रे तुम्ही 2 जण माझ्या पोराचं अर्ध्या संसाराची केलेली बाई देता करून? आ होय, तुम्हाला कळतं का काय गजान राजा? असलं कसलं आहे तुमचं काम? बघ म्हातारी मला राजा म्हणती. राजा नाही, बुवाजा म्हणली. बुवाजा वाहणारा माणूस. विचार बरं म्हातारीला. हो बाई कशाला म्हणतात? हो बाई, तुम्हाला एक सांगू का? अहो मी ऐकलंय तुम्ही चहा लय भारी बनवतात. चहासाठी तुमचा गटाना उठलाय. चहा करणार नाही मी. किती जरी चांगला असला तरी टाइम कोणचा, टेबल कोणचा. चल बाई चहा करा. तात्याचं आहे तळमळ करा. चहा बसा तात्या. तात्या बसा. त्याला झाली साखर महाग 40 आणि 50 रुपये किलो. माझ्याजवळ नाही पैसा पाणी. मी कशाचं करू चहा? अरे बाई अर्ध्या कपाने काय होतं? 40 रुपये देतात का अर्ध्या कपाला? देवाच्या रूपात आलोय तुमच्या दारात. उठा उठा, तुम्ही खदाडी लोक साऱ्या गावाला पिळून टाकलं आणि माझ्या पशी आला चहा मागाय. कशाचा करू मी चहा? देव रूपातली माणसं चहा मागतोय आम्ही प्रेमाने. बरं अर्धा कप आहे असं काय नाही जास्त. अहो घोट सुद्धा नाही तर. बरं काय साखर तुमची पण आहे कारखान्यात साखर? कुठली आणायची कुणी? कुणाच्या कारखान्याची? तुझ्या नावावर आहे का माझ्या नावावर आहे कारखाना? शेरची साखर मिळते का नाही तुम्हाला? कोण नाही देत आम्हाला. आम्हाला नाही कोण देत. 5 किलो साखर बायला ते आणून ज्या गरीबाला दिलं म्हणून नुकसान आहे तुमचं. देऊ टाका 5 किलो. गजा बाय इकडे बघ. उचलली जीभ लावली टाळ्याला. माझा बाप काय चेअरमन आहे का रे एखाद्या कारखान्याचा? 5 किलो आणून दे, 5 किलो आणून दे. तात्या अर्धा कप चहा पिऊस तर होई म्हणा की तात्या. आपल्याला काय लबाड नाही बोलतोय. बाय करच्या देतो म्हणते 5 किलो. नाही हे बघ आम्ही दोघं देतो 2.5 किलो आणून देतो. तात्या अहो तात्या काय सांगायचं तुम्हाला? काय 5 किलो तुम्हाला वजन आहे एवढं. तुला कोणाला? तुला. अहो मी 10 किलो दिल. पुन्हा बाई संपलं मला सांग. खाऊ खदाड्यानो उठा माझ्या दारात ना. मला इथं भाकरीची पंचायत. तुम्हाला कशाची साखर आणि चहा करू? उठा इथनं जा. अख्खं गाव मानतंय हा की बाई सगळ्यात भाजपाला स्वस्त विकते. मिरच्या काहीतरी 5 रुपये पावशेर विकताय. टमाटे 5 रुपये पावशेर विकताय. दुसरीकडे लय बाई मागाय. तुम्हाला गाव सगळं मानतंय. बरं तुमच्या गाव खुश आहे सगळं. हे मी ऐकलंय बरं का. सांगताय ना मला तर मानू द्या. मला वाटलं की वाईट म्हणत्यान. वाईट बाया नाही शानी असं काय म्हणत्यान. पण मानताय म्हणल्यावर बसा बसा करते चहा. गब्बर दोघाला चहाची सोय झाली. आता काय म्हण नका तात्या. फक्त ग बसा. तू पट्टी पाडायला हुशार आहे बरं का. तात्या तुमच्या जीवासाठी काय बी करू शकतो आपण दाद्या. काय म्हणतो? फक्त बोल ना काय. 2 कोंबड्या बघित असल्या मात्र रागेट. अरे म्हातारी गिरी का चहा कराय 2 कोंबड्या बघ की जाऊ घेऊन जाताना. म्हणजे मला मार खायला होता कोंबड्या उचलून. तू तर म्हणलं मी तुमच्या जीवासाठी काय बी करतो. अहो मी दुसरी कोण मागतो कोंबड्या तुम्हाला? कोंबड्या खायचा श्रावण माहिती चालतो का तुम्हाला? काय आता त्याला काय बी चालते. कशा लोक ताप ठेवायचं? ठेव पाठवतो. चालले मी. माझं लय ही झालंय. चाललंय का घरात काय? आणला का नाही का? आणतो तात्या. मात्रेला पोळतोय बायलाच्या. तात्याची मजाच करतो. मीठच टाकतो थोडं. तात्याची थोडी मजाच करतो. आलो तात्या आलो. आण लवकर. आलो. ती बायला चहा पोळत होता तात्या. मी नेतो बाई. गरम आहे ना चहा? गरम आहे. छान झाला भाऊ चहा. छान झाला चहा. ऊसाच्या वारीची साखर आहे काय रे? तात्या गप्प्या तात्या साखर आहे. ऊस चहा आहे. काय झाले? बाई
काय काय मिठाचा चहा देत असते तो अरे एक दिलं असतं तर बरं झालं असतं आम्हाला. हो तात्या, अहो प्रेमाने त्या चहाचा स्वीकार करायला गेला थोडा. अरे माझं तोंड कसलं झाले. काय चेक करतात का? हा चेक करा करतात आणि कुशाल म्हणतात मिठाचा चेक केला या होय. हा जरा इथे पिऊन सनी मला नावाचं तया. अरे बघू ना चालीला माझं बघू ना चेचा पातीने हा चहा पिऊन सनी येड्यावानी करायला आल्या तिथं. हा खदरावाळी कुठल्या गोळ्या होऊन सनी चहा करा पाणी करा त्यांच्या पुढं करा. एका चहाची साखर गेली म्हणतात मीठ टाकून चहा करती. तुमची ही चव आहे त्यामुळे तुम्हाला नको म्हणत चहा, पण तुम्हाला मला तलब झाली. आता काय करला का तलपाला काय इलाज नसतो. काय तात्या तुम्ही बी काय इलाज नसतो काय नसतोय. तुम्ही एकतर तुम्ही मला चहा प्यायचा पुन्हा असा राडा होऊन बसला. त्या बाईचं किती बोलणं खाल्लं माहितीये का. चहा साखर सांगतोय माझा मिठाचा चहा असतो कुठं. अरे येड्या मिठाचाच होता चहा. मला गोड लागला तात्या, तुम्हाला का मिठाच लागतोय तात्या. काहीतरी तुम्ही बोलत जाऊ ना बघ बस. तुला का गजा तुम्हाला शेंड्या लावायला लागला. अहो तात्या तुम्हाला साखरच चहा होता. चहा होता. अरे मिठाचा होता. तात्या तुमच्या टेस्ट मध्ये फरक पडलाय, तुमच्या चवीमध्ये फरक पडलाय. आम्हाला का पळतोय मारा आल्यात माणसं. कोण तुला? मला नाही मग भाऊजीला. कशामुळे पण भाऊजीने काय केलं लोकांच्या रानात फवारलं औषध. बर मग लागलं जळायला ते सगळं ताण. भाऊजी कुठे आहे? भाऊजी रानातच आहे. चल बरं पडतो. औषध फवारलंय नाही. दादा मला जमीन आहे का सांगा बरं. जमीन नाही तुला. ह्याला जमीन आहे मला नाही फवारलं जमीन. का नाही औषध? औषध फवारलं नाही. अहो ह्याला जमीन आहे, ह्याने फवारलं. काय कांगारावळ करू नको, खोटं बोल नको, तो बडबड करू नको. दादा औषध कोणी फवारलंय? हा ऐका दादा डोळ्याने बघितलं ना, सांगा त्याला. टाका एक ठोका एक फवारलंय. मला तिकडे तुम्ही आमरे किती बी कांगारावळ करू द्या, किती खोटं बोलू द्या, पण त्याचं नाव घ्यायचं. त्याचं नाव कशाला घ्यायचं? तुझं नाव घ्यायचं. होई माझं. आता कोणाला सांगायचं आला का तुम्ही? कोणाला सांगायचं आला का? तुम्हाला पार्टी पाहिजे ना,
हा पार्टी हा पार्टी देतो ना, कशाला बाकी बडबड करतो मी? पार्टी हा कोणाला द्यायची आम्हाला कशाला पार्टी भेटते? मग काय तुम्ही माझं नाव घ्यायचं काय? हा का मग दुई आरती बोलता काय तुम्ही? तुम्हीच फवारले कोणी कोणी? गजीनाथ तुम्ही आता लागला फिरवा करा नाव घ्यायला काय? आता मला इतकं आमऱ्याचं आता माझं नाव घ्यायला लागलाय. तुम्ही बघितलंय दुसरा माणूस कोणतरी तुमच्या डोळ्यात जरा भास होतोय गडबड होती डोळ्यामध्ये. तर तुम्ही काय करा नाही नाही मला जाऊ द्या तुमचं दर्शन घ्या जाऊ द्या का बघा उद्योग तुम्ही तुमचा. ए बागो बाय सर काय रुसून बसण्याची हा काय बोलायचं काय नाही बोलायचं काय चित्र पुसलं काय माझ्या गायचे पोळा आलाय मी माझ्या गायचं चित्र काढून ठेवलंय. गावात सगळं डवणी तुझ्या नावची आहे. तो औषध फवारलं एखादं तो पीक जाळलंय ती सगळं रडायला लागलं माणसं देऊ रडाय नाही मार खाल्लाय मी आपण खरं बोलतो जाळले. आम्ही पोरनं विचारलं आमल्याला हाणलं का? हे बरोबर मी जाळलं. ती म्हणली आम्हाला आम्ही एक टाका बी लावला नाही नाही तू जा बाबा मार खाल्लाय मी जाळले तू माझ्यावर बोललो वाट करतो तुझी माझी. अरे मी काय सांगतो ऐक मला बोलायचं नाही तुझ्या. नाही 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 तुला हाणलं नाही पोरला मी विचारलं हाणलंय का? म्हणजे नाही हाणलं काय तिथं इथं वन. अरे काय सुद्धा नाही लागा ए तुझा बाबाचा मला बोलायचं काय सांगतो लागा नाही बोलायचं बस का जा तुझा. पण तुला हाणलंच नाही पोरांनी पोरांचं बदनाम करू नको तू. नाही हाणलं तुझा तुझ्या पाया पडतो मी काहीच केलं नाही. माझा रुस नको तर जा. ती गाय धुवायची लवकर ये गाय धुवायला ये लवकर गाय धुवायला जायचंय बघ. कबूल होत असला तर जातो. काय कबूल होतो चोरतून मला हे करतो काय साव म्हणतो काय? चला मारल्याला दोस्ती करून पैसे भरून औषध फवारेल काय असेल ते. चला आता मोड्याला ते रुसून काय बसलं जातो एवढं करावंच लागेल. व्हायचंय तुला चल चल परत का चल. काय धुवायला येतोय का नाही काय माहित आता. तुला दिसला कुठं आंब्या? अरे दुश्मन आलोय आला मग पण लावू का देते हा काय मला आला की मग रंग आणलाय का नाही? आणलाय रंग आणलाय घाट्या सगळे आणले. आज काय कर आज रात्रभर दिवसभर रात्रभर चारत बस. उद्या काही आपली सकाळ दिसली पाहिजे. ए सपन्यात होती नीट. मी म्हणलं एक वडापाव देतो तर म्हणतो 2 पाहिजे का 2 सट्ट्याची न्यायला आहे का? आपण नाही रे आपल्याला गुरु म्हणून आलोय आपण काय पेरतो मार खायला होतोय माणूस मला. मला ती पोळ्याचा बैल वाजवायचं तर त्या आमऱ्याने केलाय सगळा राडा पैसे भरायचं नुकसान भरपाई. कस काय पिकाचा राडा केलाय शेतकऱ्याच्या कोणाचा? त्या जण फवारता बरं दुसऱ्या जण फवारलंय भावशेने त्यांनी कस काय पिकं गेलं चढून लोकांची त्याचं नुकसान भरपाई करायची त्याला पैशाच्या आणि वाजवून पैसे द्यायचे त्या आमऱ्याला. तुला काय माहितीये? आपल्या गयानाची मिरवायला पोळा गाय नेली मागास मिरवून नेली मी. त्या आमऱ्याने सगळा राडा केलाय माहिती आहे का इथं? काय झालं? दुसऱ्याच्या औषध पिकावर फवारणी मारली आणि वाजवून त्याच्यात पैशात वाजवायचंय आमरेने. हो की 7:30 आले हो
ही 67 ह्याने राडा गेला सगळा या 67 मी काय केलं नाही काय झालं माहिती यार तू बस खाणार तुला फाणीन मग मी ग बस उग आमचं काय चाललंय तू शांत अरे जाऊ द्या मरू द्या आता काय झालं माहिती का औषध कोणतरी फवारला आले माझ्यावर कोणीतरी फवारलंय ह्याने फवारलंय पिकावर लोकांच्या ह्याने राडा गेलाय हे फवारले पण आपल्याला त्याच्यात माणसं दुसरं द्यावं लागतं विश्वास तरी 10-5 रुपये काढा आणि त्याचं आपल्याला मी तर वाजवून बैल वाजवत पोळ्याची बैल मला वाजवायच्या ह्याचं पैसे द्यायचे दादा हिने जख मारली मी नाही मला तीच कळत नाही ह्यांच्या नाद लागून माझं वाटलं झालं सगळ्या गावाचा उतारा ह्याने गेला राडा सगळा हे बघ आता मला बैल वाजवायचं ठेव बैल आले ठेव आता मी जातो वाजवायला बघा तुम्ही तुमचं आता तुला 1000 रुपये फक्त 1000 रुपये दिली जास्त देत नाही तुला पैशात मी चालू वाजवाय काम करतो अरे तुला खरं सांगू गत्यान जख मारली कस काय जाऊन ते मरू तरी केलं ते आले माझ्यावर असू दे काम करतो काय करतो जातो हा पोळा आहे आज बर गावात बर अरे वाजते बरं का आपण नाच सगळी तू नाच हा मी दोघाला गिराय काम तुम्हाला पैसे मिळते बरं का चालतंय आपण आता काय दोराचा हात काय करतो आता सांग तू आपण एकामेकाला आपणच आहे बघा मग काय चल बरं चल 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 बरं तयारी करू हो बोलवलं नाही काय नाही ना लावायला यायला पाहिजे रंगवायला यायचं होतो मग आला नाही तू तुमचा निरोप नव्हता काय नव्हता निरोप नाही सकाळचा वाट बघतोय आता बैलाचं लग्न लावून बरं मग या चला मी काय करतो वाजून तर घेऊन येतो या आपला गजा आहे हा त्याला 100 रुपये द्या बरं असं चला आणतो मी त्याला घेऊन येतो काय 200 देऊ
चाऊर चाऊर चांग भलं पाऊसाला चल भले 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 चाऊर चाऊर चांग भलं चाऊर चाऊर चांग भलं पाऊसाला चल भले चाऊर चाऊर चांग भलं पाऊसाला चल भले चाऊर चाऊर चांग भलं लावला का कधी लावतो उद्या चाऊर चाऊर चांग भलं चाऊर चाऊर चांग भलं चाऊर चाऊर चांग भलं वाजव वाजव हान वाजव की पाय दिले फुसका आणलंय मावल्या आणि असं बरं करा